नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही खूप मजेत आणि मस्त असाल. तर हा टेबल मी थोडासा आता वर करत आहे, कारण मला इथलं खालचं हे पुसून घ्यायचं आहे. पावसामुळे तिथं म्हणजे ओल आली होती, तर त्यामुळे ते थोडंसं खराब झालं होतं. तर ते पुसून घेतलं आणि त्यानंतर किचनमध्ये बऱ्याच दिवसापासून मला जे माझ्याकडे एअरटाईट कंटेनर्स आहेत, ते स्वच्छ करायची होती. म्हटलं चला आज करूयात आणि आज खरंच ऊन मस्त आहे आणि जेव्हा कधी ऊन असतं ना, मग आपल्याला सुद्धा काम करायचा हुरूप येतो. पण जेव्हा ढगाळ वातावरण असतं ना, आपल्याला सुद्धा एक मरगळ येते, काम करायला करावंसं वाटत नाही. म्हटलं चला आता पटपट करून घेऊ. इथे मी स्पायडर प्लांटचे काही छोटे बेबीज ठेवले होते, ते आता त्याला मुळं आलेली आहेत, मग ते आता ट्रान्सफर करेल. तर ही जी काही माझ्याकडे एअरटाईट कंटेनर्स आहेत, ते मी त्याच्यातलं धान्य काढून घेते आणि स्वच्छ म्हणजे धान्य, डाळी वगैरे जे काही ठेवलेलं आहे ते काढून ठेवते आणि ते स्वच्छ धुवून वाळत ठेवते. सकाळचा स्वयंपाक झाला, नाश्ता वगैरे त्याची सगळी भांडी मी इथे ठेवलेली आहेत. भरपूर असतात भांडी, किती पण नाही म्हटलं तरी. बरं, कधी डिशवॉशर लावते, कधी नाही. जेव्हा नाही लावत तेव्हा मग अशी घासून पटकन ठेवून देते. किचन ना सर्व एकदम काढलं की फार थकायला होतं. मग असं जेव्हा आपण एक एक भाग किचनचा करतो ना, मग तेव्हा किचन जरा स्वच्छ राहतं. कारण एकाच वेळेस सगळं काढायचं म्हटलं की आपल्याकडे खूप गोष्टी असतात किचनमध्ये. जरी बाहेरून नसतील दिसत तरी इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. मग त्या सगळ्यात जर आपण काढलं तर मुलांना घेऊन म्हणजे ते पॉसिबल होत नाही, कारण मुलांना पण वेळ द्यावा लागतो, सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात ना, आपण सुद्धा दमतो. म्हणून मग एका वेळेस एक गोष्ट असं करायची आणि कोणत्या पण घराचं म्हणजे कोपरा असेल तरी ते एका वेळेस एक केला की मग कसं झटपट होतं आणि आपल्यावर सुद्धा लोड येत नाही. म्हटलं आता हे डब्बे काढून घेऊ, ते जरा स्वच्छ करू. आणि सर्वात म्हणजे जो डाळीच्या पिठाचा डबा असतो ना, तो सर्वात जास्त त्याला आपले हात लागतात ना, आणि तो थोडा जास्त खराब आणि आता मस्तपैकी सण वगैरे पण येणार आहेत, मग घर स्वच्छ तर चांगलंच वाटतं. तर आता तुमची सर्वांची गणपतीची तयारी सुरू झाली असेल, डेकोरेशन वगैरे कोणी कोणी सुरू केली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. परवा रक्षाबंधन आहे. इतकं छान वाटतं हे सगळे जेव्हा सण सुरू होतात तेव्हा एक प्रसन्न वातावरण वाटतं आणि एक उत्साह आपल्यामध्ये येतो, तो वेगळाच. हे करू का ते करू, ते करू का हे करू. तर आता ही डाळ वगैरे जी होती ती थोडीशीच उरली होती, ती काढून ठेवते. स्वच्छ डबा घासून पुसून ठेवला, वाळला की मग फ्रेश त्यामध्ये ठेवता येतं. खरं तर आता हे कंटेनर सगळे रिकामे करत आहे मी, म्हणजे ठेवून देणार आहे मी, कारण आम्हाला घर पण मूव्ह करायचं आहे, त्यामुळे एक एक गोष्टी माझ्या सुरू आहेत. तर शेंगदाणे थोडेसेच होते, बाकी शेंगदाण्याचं मी कूट केलं, कारण मला त्याचे बनवायचे आहेत लाडू. तर त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि यापुढचे सुद्धा व्लॉग्स तुम्हाला थोडेसे क्लिनिंगचे, डिक्लटरिंगचे बघायला मिळणार आहेत. तेव्हा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही हे व्हिडिओ जर आज तुम्ही बघत असाल तर कुठून कुठून बघत आहात, कोणत्या तुम्ही शहरातून बघत आहात, त्या शहराचं नावसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर सकाळचे भरपूर असे भांडे झाले होते, जेवणाचे, नाश्त्याचे सगळे, ते इकडे सुकत आहेत. तोपर्यंत म्हटलं चला आता पटपट डबे स्वच्छ करून घेऊ. सर्वात आधी थोडे ओले करून ठेवते आणि मग थोडंसं कोमट पाणी घेतलं, खूप गरम नाही, कारण प्लास्टिकचे डबे आहेत ना. तर मिक्स पाण्यामध्ये ते असे कोमट पाण्यामध्ये धुवून घेते, घासून घेते स्वच्छ. आणि जेव्हा आपण असं एक एक घराचा कोपरा छान स्वच्छ ठेवतो ना, तर घरात इतकं म्हणजे असं चांगलं वाटतं. धूळ निघून जाते, धूळ कमी होते, त्यानंतर स्वच्छता दिसते, गोष्टी ऑर्गनाइज दिसतात, जागेवर व्यवस्थित दिसतात. त्यामुळे आपल्याला काम करायला सुद्धा एक उत्साह येतो. आणि सगळं घर सगळंच घर एकाच दिवशी आवरण्यापेक्षा किंवा सगळी एक रूम एका दिवशी आवरण्यापेक्षा असं थोडं थोडं केलं ना, आपण सुद्धा दमत नाही. आणि सध्या तर आमचं फारच बिझी शेड्यूल चालू आहे, त्यातून मग असं थोड्या थोड्या गोष्टींसाठी मी वेळ काढते. हे स्टिकर्स मी काढून घेतले, आता काही गरज नाही आहे. जेव्हा त्याच्यावरच आले होते ते जेव्हा मी डबे घेतले होते तेव्हा. खरं तर हे 24चा सेट होता, बाकी सगळे मी इंडियात ठेवले होते आणि हे इकडे एवढेच आणले होते. तर आता हे झटपट मी आवरून घेते. ऊन मस्त आहे आणि आता खरंच म्हणजे सप्टेंबर महिना ऊन असेल, मग नंतर ऑक्टोबरपासून तर खूप थंडी सुरू होईल. तर थोडंसं घरात ऊन आलं होतं, तिथं मग थोडेसे डबे मी वाळत ठेवले. त्यानंतर संध्याकाळी मेदू वडा केला होता मी, इतका सुंदर झाला तर तुम्हाला वाटेल हिरवं का दिसतंय, तर मी कोथिंबीरसुद्धा वाटून टाकली होती त्यामुळे. कारण अशी नुसती जर चिरून कोथिंबीर टाकली ना, तर ती तेलामध्ये अशी बाहेर येते आणि जळून जाते. मग ती अशी मी पेस्ट करून टाकली तर ते ग्रीन झाले वडे, पण खूप छान झाले होते. इकडे माझ्याकडे सालाची उडदाची डाळ होती, थोडीशी मी भिजत ठेवली ती आणि साल काढून घेतले त्याचे, जेवढे निघतील तेवढे. पण मी ती रेसिपी नव्हती शूट केली, हा व्हिडिओ माझ्याकडे आधीचा होता. म्हटलं चला तुमच्यासोबत मेदूवड्याचा व्हिडिओ रेसिपीचा शेअर करूयात. तर इथे काय करायचं ना, सर्वात आधी जी उडदाची डाळ असते ती भिजत ठेवायची आहे. मी 4-5 तास वगैरे ठेवते अशी.
ओव्हरनाईटसुद्धा ठेवू शकतात, पण 4-5 तास ठेवली तरी सफिशियंट असते. त्यामध्ये थोडंसं तांदूळ टाकायचा आणि जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर नंतर ग्राइंड केल्यानंतर ते टाकलं तरीसुद्धा चालतं. तर सर्वात आधी स्वच्छ 2-3 पाण्याने ही डाळ धुवून घ्यायची आहेत आणि धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून ठेवून द्यायची, भिजत ठेवायची आहे. आणि इथे माझ्या वड्यांना ना असं होल नाही केलं मी मध्ये, कारण मिक्सरमध्ये ना विदाऊट पाणी ते ग्राइंडच होत नाही, त्यामुळे पाणी घालावंच लागतं. आणि जेव्हा आपण पाणी टाकतो तेव्हा ते पीठ वड्यांना जेवढं घट्ट पाहिजे असतं की त्यामध्ये असं व्यवस्थित होल वगैरे तसं होत नाही. म्हणून मग मी ते डायरेक्ट असे बोंडे जसे असतात तसे मी वडे करते, पण खूप छान जाळीदार होतात. तर मिक्सरमध्ये छान असं वाटून घ्यायचं आहे. आता जे पहिले जे हिरवे वडे बघितले त्यामध्ये मी सगळं मिश्रण वाटून घेतलं होतं, म्हणजे त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर सगळं, आणि यामध्ये मी चिरून टाकेल. तर सर्वात आधी मस्त पीठ फेटून घ्यायचं आहे. ते इतकं फेटायचं ना की असं बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक छोटासा गोळा टाकून तसं फ्लोट व्हायला लागला ना तोपर्यंत ते आपल्याला फेटायचं आहे. म्हणजे सोडा वगैरेची काही गरज नाही, असं फ्लफी छान होतं. मग यामध्ये चमचाभर जिरं टाकायचं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. हे बघा, मी जी रेसिपी केली होती त्यामध्ये कोथिंबीर अशी बारीक चॉप करून टाकली होती आणि जे ते हिरवे बघितले त्यामध्ये मी ग्राइंड केलेली होती. पण ती रेसिपी शूट नव्हती केली मी, त्यामुळे मग ही रेसिपी माझी दाखवत आहे. आणि तुम्ही यामध्ये कढीपत्तासुद्धा घालू शकतात. तेल व्यवस्थित तापू द्यायचं आहे. एकदम असं कडक नाही, पण तापलेलं तेल पाहिजे. नाहीतर मग ना तेल जर नीट तापलेलं नसेल तर ती वडे डायरेक्ट टाकल्यावर असे खाली कढईला जाऊन चिटकतात आणि मग तसे आपण काढायला लागलो की तो वडा फाटतो आणि म्हणजे तो होतच नाही. त्यामुळे तेल छान तापलेलं असेल ना, मग त्यामध्ये असे मस्तपैकी वडे तळून घ्यायचे आहेत. आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे, खूप कमी नाही, खूप हाय पण नाही. हाय जर ठेवला तर वडे बाहेरून पटकन लाल होतील आणि आतून असे कचरट राहतात, जाळीदार होत नाही त्यासाठी. आणि हे वडे खरंच खूप छान लागतात खायला. आणि याची ट्रिक एकच आहे की ते पीठ जे असतं ना ते छान फेटून घ्यायचं जेव्हा आपण ग्राइंड करतो. आता वडे करायचे आहेत, मग त्याच्या आधी 5 मिनटं एकाच डिरेक्शन असं छान पीठ फेटायचं, ते हलकं होतं आणि मग आपले जे वडे असतात ना ते असे जाळीदार मस्त होतात आतून आणि बाहेरून कुरकुरीत. आणि आता पितृपक्ष येईल तेव्हा पण हे वडे भरपूर होतात. तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा, हे वडे खायला छान लागतात. माझ्या मुलांना पण भरपूर आवडतात. आणि मी ह्यावेळेस पहिल्यांदा अख्ख्या उडीद डाळीचे त्याचे पण करून बघितले, ते सुद्धा चवीला एकदम मस्त झाले होते. तर अशा छान छान रेसिपीजसाठी, मोटिवेशन्स व्लॉगसाठी, ऑर्गनायझेशन्सचे व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कसे वाटता व्हिडिओ हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि मग हे मेदूवडे चटणीसोबत, सांबारसोबत किंवा अगदी असेच गरम गरम दह्यासोबत खायला खूप छान लागतात. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि हा छोटासा व्लॉग कसा वाटला तुम्हाला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.